नमस्कार, मी हितेश मनोहर चाफेकर. मी न्यू इंग्लिश स्कूल वसई येथे गेल्या 8 वर्षापासून कार्यरत आहे. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वेळी आपण भूमितीमधील प्रकरण क्रमांक 3 वर्तुळाला सुरुवात केली होती. त्याच्यामधल्या सर्व संकल्पना आपण समजवल्या आहेत. आज आपण त्यावर आधारित उदाहरणं घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या भागात आपण या प्रकरणातील सर्व संकल्पना स्पष्ट केल्या होत्या, पण एक संकल्पना अशी आहे की जी तुम्हाला पुस्तकात दिलेली नाही आहे, पण ती जुन्या पुस्तकात किंवा जुन्या अभ्यासक्रमामध्ये ती होती. काय संकल्पना आहे आणि ती तुम्हाला कुठे कामाला येणार आहे? ती संकल्पना तुम्हाला मे बी गणित सोडवताना किंवा सिद्धता सोडवताना तुम्हाला कामाला येणार आहे. काय आहे संकल्पना? तर गेल्या वेळेला आपण 2 प्रमेय पाहिलेली होती. एक स्पर्शिका छेदिका प्रमेय आणि दुसरं आपण आंतरलिखित कोनाचं प्रमेय पाहिलेलं होतं. बरोबर आहे. तर आता मी एक आकृती काढतोय. समजा मी इथे हा एक कोन काढलेला आहे आणि तुम्ही जर नीट पाहिलं तर तुम्हाला इथे नीट बघा. आता मी जर तुम्हाला पहिलं विचारलं की कोन ABT बद्दल तुम्हाला काय सांगता येईल? अगदी बरोबर, ABT हा कोणता कोन आहे? आंतरलिखित कोन आहे. आणि आंतरलिखित कोनाचा जर आपण प्रमेय पाहिलं तर आंतरलिखित कोनाचे माप हा तुमचा आंतरलिखित कोन आहे. आंतरलिखित कोनाचे माप हे त्यांनी आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. त्यांनी आंतरखंडित केलेला कंस कोणता आहे? अगदी बरोबर आहे. कोणता? कंस AXB. म्हणून याचं माप 1/2 माप कंस AXB. बरोबर आहे. आता जर मी तुम्हाला दुसऱ्या संकल्पनेकडे नेलं तर हा कोन कोणता आहे? अगदी बरोबर. कोणता? तर ही स्पर्शिका आणि बघायला गेलं तर ही छेदिका यांच्यामुळे तयार झालेला कोन आहे. मग या कोनाबद्दल सुद्धा आपल्याला काय सांगता येईल की कोन ATP, कोन ATP म्हणजे हा कोन. स्पर्शिका छेदिका प्रमेय काय सांगते की स्पर्शिका आणि छेदिका यांच्यामुळे तयार झालेल्या कोनाचे माप हे त्यांनी आंतरखंडित केलेल्या कंसाच्या निम्म असते. म्हणजे इथे सुद्धा मी असंच म्हणेन 1/2 माप कंस AXB. तुम्ही जर आता नीट पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर तुमची उजवी बाजू बघा, राईट हँड साईड सारखी आहे. आणि नियमानुसार जर उजवी बाजू सारखी तर डावी बाजू सुद्धा सारखी आहे. मग मी असं म्हणू शकतो कोन ABT बरोबर कोन किंवा एकरूप कोन ATP. म्हणजे हे 2 कोन एकरूप आहेत. मग याला कारण काय द्यायचं? आंतरलिखित कोनाचं द्यायचं की स्पर्शिका छेदिका प्रमेय? नाही, या दोघांना मिळून कारण एकच येणार आहे. ते कारण नीट लक्षात ठेवा. पुस्तकात त्याचा मला वाटते उल्लेख केलेला नाही आहे. काय कारण आहे? तर एकांतर वर्तुळखंडातील कोन. इंग्लिशमध्ये अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट. लक्षात येत आहे? कळत आहे? विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या सर्व संकल्पना संपलेल्या आहेत आणि त्यानंतर आता आपण उदाहरणांना सुरुवात करणार आहोत. मग मी माझ्या पद्धतीमध्ये मी काय करतो की सर्व उदाहरणं काही साच्यांमध्ये मी टाकतो. मग साचे कोणते आहेत? तर या प्रकरणात सुद्धा मी तुम्हाला सर्व संकल्पना घेतलेल्या आहेत. तर याचे मी 3 साचे केलेले आहेत. त्यातला पहिला साचा आहे गुणधर्म किंवा प्रमेयांवरील गणिते.
दुसरा साचा आहे दाखवा किंवा सिद्ध करा. आणि तिसरा साचा जो त्या दिवशी मी तुम्हाला तोंडी सांगितला प्रमेय, आणि एक प्रमेय आपण घेतलेलं होतं प्रमेय. तर आता आपण जेवढी प्रमेय घेतले, जेवढ्या संकल्पना शिकवलेल्या आहेत त्यावर आधारित आता आपण गणित घेणार आहोत. की आता या गणितांमध्ये तुम्हाला आपण त्या दिवशी जेवढे गुणधर्म घेतलेले आहेत आणि प्रमेय शिकवलेली आहेत, सांगितलेली विधानं सांगितलेली आहेत, ते तुम्हाला नीट लक्षात करून इकडे उत्तरं द्यायची आहेत. तर आता मी गणित लिहिण्यात वेळ न घालवता तुम्हाला प्रत्येकाला पुस्तक समोर ठेवावं लागेल, म्हणजे आपला वेळ कमी जाईल. मी पान क्रमांक लिहिलेला आहे, सराव संच क्रमांक लिहिलेला आहे, प्रॅक्टिस सेट नंबर आणि क्वेश्चन नंबर लिहिलेला आहे, प्रश्न क्रमांक लिहिलेला आहे, म्हणजे तुम्हाला सोडवायला सोपं पडेल. तर आता पहिलं गणित असं आहे की पान क्रमांक 58, प्रॅक्टिस सेट 3.2, क्वेश्चन नंबर 2. काय आहे गणित की दोन बाह्यस्पर्शी वर्तुळे ज्यांची त्रिज्या 5.5 आणि 4.2 सेमी आहे, तर त्यांच्या केंद्रामधील अंतर काढा. मग हे गणित कसं घेणार, तर आता याचं सोडवायचं कसं, तर बोर्डाला तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत त्याप्रमाणे. आता याच्यामध्ये तुम्ही आकृती काढली तरी चालेल, नाही काढली तरी चालेल, पण काढलं तर तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये फरक पडेल. तर काय आहे आकृती, समजा मी दोन बाह्यस्पर्शी वर्तुळे काढली, याला मी R1 आणि याला R2 नाव दिलेलं आहे, बरोबर आहे. R1 म्हणजे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या, R2 म्हणजे लहान वर्तुळाची त्रिज्या. समजा आता मोठ्या वर्तुळाची R1 आपण असं लिहिलं 5.5 सेमी आणि लहान वर्तुळाची त्रिज्या R2 4.2 सेमी. आता तुम्हाला त्यांच्या केंद्रामधलं अंतर काढायचं आहे, म्हणजे ते आहे तुम्हाला डिस्टन्स P, बरोबर किती. तर डिस्टन्स P, Q काढताना तुम्ही नीट बघितलं इकडे दरम्यानता दिसते P', T', Q. तर तुम्ही इथे लिहिलं तरी चालेल P', T', Q. मग डिस्टन्स P, Q बरोबर डिस्टन्स P, T अधिक डिस्टन्स Q, T म्हणजे R1 प्लस R2. मग R1 किती आहे 5.5 अधिक R2 किती आहे 4.2. मग यांची जर बेरीज केली तर 5 4 9.7 सेमी, म्हणजे डिस्टन्स P, Q बरोबर 9.7 सेमी. आता इथे तुम्हाला त्यांनी गणितामध्ये ना आकृती दिलेली आहे, आकृती नसल्यामुळे नावं सुद्धा नाही आहेत. मग आपण उत्तर कसं लिहायचं, तर वर्तुळांच्या बाह्यस्पर्शी असं लिहूया आपण, बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर बरोबर 9.7. विद्यार्थी मित्रांनो, आता हे गणित तुम्ही विचार करा एवढं मोठं, हे परीक्षेला किती मार्काला विचारलं जात असेल, तर हे 1 मार्काला सुद्धा विचारलं जातं किंवा 2 मार्काला. पण जर 1 मार्काला विचारलं तर एवढं लिहिण्याची गरज आहे का, असं काही नाही आहे. हे जस्ट मी तुम्हाला एक डिस्क्रिप्शन, म्हणजे प्रत्येकाला कळावं, म्हणजे नुसतं हुशार मुलांना कळावं आणि खालच्या मुलांना कळणार नाही म्हणून मी काय केलं, मी पूर्ण याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही शॉर्टमध्ये जरी लिहिलं किंवा बाह्यस्पर्शी वर्तुळ केंद्रातील अंतर बरोबर R1 अधिक R2 आणि पुढे सोडवलं तरीही चालेल, काही हरकत नाही. लक्षात आलं. आता आपण पुढच्या गणिताला सुरुवात करणार आहोत. तर दुसरं गणित आहे आपलं त्याच उदाहरणासंग्रहातलं पहिलं गणित. काय आहे पहिलं गणित, तर दोन अंतस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 3.5 सेमी व 4.8 सेमी आहेत, तर त्यांच्या केंद्रातील अंतर काढा. तर आता मी आकृती काढलेली आहे आणि मोठ्या वर्तुळाच्या त्रिज्येला R1 आणि लहान वर्तुळाच्या त्रिज्येला R2 म्हटलेलं आहे. मग बघासारखंच आपण की R1 किती आहे 4.8 सेमी आणि R2 जी लहान वर्तुळाची त्रिज्या आहे तिला आपण 3.5 सेमी घेऊया. आता आपल्याला अंतर काढायचे, हा त्यांचा छेदनबिंदू आहे T, म्हणजे दोन वर्तुळ आपापसात स्पर्श करतात, त्या स्पर्शबिंदू किती आहे T आहे. आता इथे दरम्यानता आपल्याला जर दोन वर्तुळाच्या केंद्रामधलं अंतर काढायचं असेल तर आता इथे दरम्यानता बदलते. काय बदलते, तर इकडे O', P', T आहे आणि आता आपल्याला काढायचं काय आहे OP, म्हणून डिस्टन्स OP बरोबर
काय करायचं आहे, ओ टी वजा पी टी, डिस्टन्स ओ टी वजा डिस्टन्स पी टी, म्हणजे थोडक्यात R1 वजा R2. R1 आहे तुमचं 4.8 वजा R2 आहे तुमचा 3.5. म्हणजे याची जर वजाबाकी केली, विद्यार्थी मित्रांनो ही वजाबाकी तुम्ही रफमध्ये करून पहा, कारण पॉईंट असल्यामुळे कधी कधी तुमच्या चुका होऊ शकतात. 8तून 5 गेले 3 आणि 4तून 3 गेला 1, म्हणजे 1.3 सेमी. म्हणजे डिस्टन्स ओ पी, मग अंतस्पर्शी स्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर बरोबर 1.3 सेमी. जर तुम्ही एकक लिहिलं नाही तर तुमचा अर्धा मार्क जाण्याची शक्यता आहे. लक्षात आलेलं आहे, समजून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढील गणिताकडे वळणार आहोत. तिसरं गणित, पान क्रमांक 55, सराव संच 3.1 आणि प्रश्न क्रमांक पहिला. मी गणित वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सोबतच्या आकृतीत, ही आकृती दिलेली आहे त्यांनी, केंद्र सी असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेमी आहे. नीट लक्षात ठेवा, या वर्तुळाची त्रिज्या किती आहे, 6 सेमी आहे. रेषा ए बी या वर्तुळाला बिंदू ए मध्ये स्पर्श करते. बघा आहे का तसं, हो. या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. 4 प्रश्न विचारलेले आहेत. या 4 प्रश्नांमध्ये 4 कन्सेप्ट आहेत, 4 संकल्पना आहेत. पहिला प्रश्न, कोन CAB चे माप किती अंश आहे व का? दुसरा प्रश्न, बिंदू सी हा रेषा AB पासून किती अंतरावर आहे व का? तिसरं, जर डिस्टन्स A, B 6 सेमी तर डिस्टन्स BC काढा. आणि चौथं, कोन ABC चे माप किती अंश आहे व का? लक्षात येत आहे, कळतंय? आता आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात करूया. उत्तर याच्याने पहिलं की कोन CAB चे माप किती अंश असेल. तर आपण CAB जॉईन करूया. त्यांनी जॉईन केलेलं नाही आहे, पण प्रश्नात आपल्याला डायरेक्टली विचारलेलं आहे CAB चे माप. म्हणजे माप कोण CAB बरोबर किती, याचा अर्थ काय. आता आपण CAB काढायला जात आहोत. तर नीट बघा, या वर्तुळात रेख CA ही काय आहे, त्रिज्या आहे. आणि रेषा AB काय आहे, स्पर्शिका आहे. तर आपण जो नियम पाहिलेला आहे की स्पर्शिकेचा स्पर्शबिंदू आणि त्या स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या हे दोघं परस्पराला काय असतात, लंब असतात. लक्षात येत आहे. म्हणजे आता मी इकडे असं लिहितो की बाबा C केंद्र वर्तुळात रेख CA ही त्रिज्या व रेषा AB ही स्पर्शिका असून बिंदू A हा त्यांचा स्पर्शबिंदू आहे. मी का स्पर्शबिंदूचा उल्लेख केला, कारण आपल्याला त्या विधानामध्ये दाखवायचं आहे की ही जी त्रिज्या काढलेली आहे ही त्या स्पर्शबिंदूतून गेलेली आहे, म्हणून मी या स्पर्शबिंदूचा उल्लेख केलेला आहे. तर आता साहजिक आहे, तुम्हाला कळलं असेल की हा कोन किती अंशाचा आहे. अगदी बरोबर, किती, 90 अंश. का तर स्पर्शिका आणि त्रिज्या यांच्यामुळे तयार झालेला कोन हा काय असतो, काटकोन असतो. म्हणजे मी इथे डायरेक्ट लिहितो, म्हणून माप कोन CAB बरोबर 90 अंश. याला कारण लिहूया, स्पर्शिका त्रिज्या लंबतेचे प्रमेय.
लंबतेच्या प्रमेयानुसार. आता याच्यातला दुसरा प्रश्न असा आहे की बिंदू सी हा रेषा ए बी पासून किती अंतरावर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न नीट वाचा. बिंदू सी हा रेषा ए बी पासून किती अंतरावर आहे. मग तुम्हाला हे अंतर विचारलेलं आहे. हे किती आहे. पहिली गोष्ट म्हणजे लंब आहे, बरोबर आहे. मग हे अंतर किती आहे. सी ए ही काय आहे, डिस्टन्स सी कॉमा ए हे त्यांच्यामधलं अंतर आहे. आणि सी ए हे काय आहे, अगदी बरोबर वर्तुळाची काय आहे, त्रिज्या आहे. मग वर्तुळाची त्रिज्या किती आहे, 6 सेमी. म्हणजे बिंदू सी चं रेषा ए बी पासूनचं अंतर पण किती आहे, 6 सेमी. म्हणजे आता मी फक्त जे बोललेलो आहे ते लिहितोय. काय तर इकडे मी सेकंड हे लिहितो, डिस्टन्स सी कॉमा ए. तर पुन्हा एकदा मला इकडे दाखवावं लागेल की बाबा विधान 1 वरून इकडे हे विधान आपण समजा याला 1 दिलं, किंवा आपण इकडे 1 लिहूया. मग इकडे असं लिहू शकतो की रेख सी ए लंब रेषा ए बी. याला कारण देऊ शकतो 1 वरून. आणि जर सी ए हे अंतर आहे तर डिस्टन्स सी कॉमा ए बरोबर काय, आर. आर म्हणजेच काय, वर्तुळाची त्रिज्या. वर्तुळाची इकडे आपण लिहूया, आर म्हणजेच वर्तुळाची त्रिज्या. आणि म्हणून डिस्टन्स सी कॉमा ए बरोबर 6 सेमी. तिसरा प्रश्न आहे, आपल्याला डिस्टन्स बी सी काढायला सांगितलेला आहे आणि आपल्याकडे दिलेला आहे ए बी 6 सेमी. तर आता मला सांगा, डिस्टन्स बी सी हे आता आपल्याला जोडावं लागेल. आता जर तुम्ही नीट पाहिलंत तर मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला काय दिसते, आकृती कसली दिसते, अगदी बरोबर काटकोन त्रिकोणाची. आणि काटकोन त्रिकोणाच्या तुम्हाला 2 बाजू दिलेल्या आहेत. त्याच्यावरून म्हणजे बाजू दिलेल्या, तुम्हाला काढायचं काय कर्ण. मग काय वापरायचं, कोणता सिद्धांत वापरायचा, कोणतं प्रमेय वापरायचं, पायथागोरसचं प्रमेय. मग आता मी सुरुवात करतोय की काटकोन त्रिकोण सी ए बी मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार. प्रमेय काय सांगतं, अगदी बरोबर. काय आहे प्रमेय, कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजूचा वर्ग. कर्ण काढायचा आहे बी सी, आपण सध्या इकडे असं लिहूया, बी सीचा वर्ग. नंतर मग आपण उत्तराच्या रूपात वेगळा लिहूया. इतर 2 बाजू दिलेल्या आहेत, 6चा वर्ग अधिक 6चा वर्ग. मग 6चा वर्ग 36, 6चा वर्ग 36, म्हणून बी सी बरोबर बी सी वर्ग बरोबर 72. आता दोन्ही बाजूंची जर वर्गमुळं घेतली तर बी सी बरोबर वर्गमुळात 72. दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन आता या 72चं जर वर्गमूळ निघत असेल, पूर्ण नाही जसं निघत असेल तर तुम्ही सोडवू शकता. म्हणजे जर मी रफमध्ये सोडवलं की बाबा 36 काय आहे, 6चा वर्ग. मग आता मी या 6च्या बदली 1 6 बाहेर घेतो, म्हणजे 36चं वर्गमूळ 6 आणि कंसात तुमचे वर्गमुळात राहिले 2.
म्हणजे तुमचा बी सी किती आला डिस्टन्स बी कॉमा सी बरोबर 6 वर्गमुळात 2 सेमी. म्हणजे वर्गमूळ जर निघत नसेल पूर्ण वर्गमूळ तर आपल्याला या संख्येचं विभाजन असं करायचं आहे की एक वर्गसंख्या आणि एक मूळ संख्या. आता आपल्याला चौथा प्रश्न विचारलेला आहे कोन ABC काढा. तर आता आपण आकृतीकडे पुन्हा वळूया. ह्याच्यामध्ये तुम्हाला त्रिकोणाच्या 3 कोनांपैकी फक्त एकच कोन दिलेला आहे. दुसरा कोन आहे आणि डायरेक्ट तिसरा विचारलेला आहे. 9वी पर्यंत आपल्याला 3 पैकी 2 कोन द्यायचे, 1 कोन विचारायचे. आता आपल्याला 3 पैकी एकच दिलेला आहे आणि वरून एक विचारलेला आहे. मग कसं करणार? तर नीट लक्षात आहे. तुम्हाला अशा वेळेला डोकं वापरायचं आहे की आकृतीकडे नीट बघा. काय दिसते आकृती तुम्हाला? हे 6 सेमी मी इकडे लिहितो म्हणजे तुम्हाला अजून नीट बघा काय दिसते. अगदी बरोबर बघा. AB पण 6 सेमी, AC पण 6 सेमी. याचा अर्थ या दोन बाजू काय आहेत? एकरूप आहेत. आणि जर त्रिकोणाच्या 2 बाजू एकरूप असतील तर त्या बाजूंसमोरील कोन काय असतात? एकरूप असतात. लक्षात आलं? मग मला सांगा हे दोघं एकरूप, समजा आपण यांना x पकडूया, यांचं माप x अंश पकडूया, बरोबर आहे. तर आता x चं माप किती येईल? तिकडे तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180. 180 मधून 90 गेले. या दोघांची बेरीज किती आहे? 90. म्हणजे एक कितीचा झाला? 45 अंश. अगदी बरोबर. मग आता मी इथे असं लिहितो त्रिकोण CAB मध्ये AC बरोबर AB बरोबर 6 सेमी. म्हणून रेख AC एकरूप रेख AB. आणि जर दोन बाजू एकरूप तर त्या बाजूंसमोरील कोन एकरूप. कोन ABC एकरूप कोन ACB. बघा AC समोरचा कोन ABC आणि AB समोरचा कोन ACB. ह्याला आपण काय लिहूया? एकरूप बाजूंसमोरील कोन. आणि समजा आता आपण या दोघांची मापा आपण x मानूया, बरोबर. ACB बरोबर x मानू. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक काम देणार आहे. या x माप तुम्ही काढायचं आहे. मी तुम्हाला तोंडी सांगितलं कसं करायचं. याच्या पुढचा भाग काय? तुम्ही जे गेल्या वर्षी 9वीला केलेला आहे तेच. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, बरोबर आहे. मग तुम्ही याच्याने या x ची किंमत काढायची आहे. उत्तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं किती? 45 अंश. काढण्याचा प्रयत्न करा. समजलेला आहे? आता आपण पुढील गणिताकडे वळणार आहोत. पान क्रमांक 73 सराव संच 3.4 प्रश्न दुसरा. काय दिलेलं आहे गणितामध्ये? गणितामध्ये जे काही दिलेलं आहे ते मी आकृतीमध्ये सगळं स्पष्ट केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थ्यांना असे प्रश्न पडतात की सर ज्या वेळेला परीक्षेला एखादं गणित दिलं जातं त्यावेळेला त्याची आकृती काढणं आवश्यक आहे की नाही. तर आज याचं तुम्हाला मी उत्तर देतो की जर ती आकृती तुम्हाला खरंच मदत करत असेल, ती आकृती तुमच्याशी बोलत असेल तर ती नक्की काढा, अन्यथा गरज नाही. पण ज्यावेळेला सिद्धता असते ती तुम्हाला काढणं गरजेचंच आहे, प्रमेयाला काढणं गरजेचं आहे. पण गणिताच्या वेळेला जर ती आकृती तुम्हाला मदत करत असेल, तुमच्याशी बोलत असेल, तुम्ही बोलाल की सर बोलत असेल म्हणजे काय, तर तुम्हाला दाखवतो मी. आता गणित काय दिलेलं आहे आकृतीमध्ये? चौकोन PQRS हा चक्रीय चौकोन आहे. बाजू PQ एकरूप बाजू RQ आणि कोन PSR बरोबर 110 अंश. तुम्हाला पुस्तकात साधी आकृती दिलेली आहे पण मी इकडे बोलकी आकृती काढलेली आहे. मग माझी आकृती बघा. आकृतीमध्ये तुम्हाला PQRS हा चक्रीय चौकोन दिसतोय का? त्याचे चारही शिरोबिंदू कुठे आहे? वर्तुळावर आहेत. त्यानंतर बाजू PQ आणि RQ किंवा QR एकरूप दिसतात आहे. त्यानंतर तुम्हाला कोणाचं माप दिले? PSR बरोबर 110 अंश. ही आता आकृती तुमच्या आता तुम्ही तिला जसं एखाद्या मूर्तीला
तुम्ही जोपर्यंत तिची आखणी करत नाही तिथपर्यंत ती मूर्ती बोलकी वाटत नाही. तशीच मी या आकृतीला आता मी आखणी केलेली आहे, याच्यामध्ये सर्व केलेलं आहे. आता ती तुमच्याशी बोलणार आहे. काय बोलणार ती बघा कशी बोलते ती. तर आता पहिलं आपण बघून घेऊया की बाबा तुम्हाला काय काय काढायचं आहे. तर कोण पहिलं विचारलंय, कोण PQR काढायचं आहे, त्यानंतर कंस PQR, त्यानंतर कंस QR आणि कोण PRQ. आता आपण एका वेळेला एकाचाच विचार करूया. पहिलं काय विचारलेलं आहे, कोण PQR. कोण PQR हा विचारलेला आहे. कसा काढाल? त्या दिवशी आपण एक प्रमेय घेतलेला आठवते का? हा कोणत्या प्रकारचा चौकोन आहे? चक्रीय चौकोन. मग काय प्रमेय घेतलेलं की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतात. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण काय असतात? पूरक असतात. म्हणून मी या टॉपिकला नाव काय दिलं, टायटलला गुणधर्म किंवा प्रमेयांवरील गणिते. म्हणजे तुम्हाला कुठे गुणधर्म वापरता येईल, कुठे प्रमेय वापरता येईल, म्हणून मी टायटल दिलेलं आहे. मग आता आपण डायरेक्टली तिकडे सुरुवात अशी करायची, चौकोन PQRS हा चक्रीय चौकोन आहे. याला कारण दिलं चालेल, पक्ष. म्हणून चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण काय असतात? पूरक असतात. म्हणून मी आता इकडे असं लिहितोय, म्हणून कोण PSR अधिक कोण PQR पूरक असतात. म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश. म्हणजे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण सो PSR किती? 110 अंश. PQR असंच ठेवूया, माप काढायचं आहे, बरोबर 180 अंश. म्हणजे कोण PQR बरोबर 180 वजा 110, कोण PQR बरोबर 70 अंश. इथे तुमचं पहिलं प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. आता आपल्याला दुसरं बघायचं काय काढायचं, माप कंस PQR. पहिले आपण आकृतीशी बोलूया. बाबा तू आम्हाला PQR कसा देशील? तर मी आकृतीला विचारतोय. कंस PQR हा कंस PQR बघा. आता कंस दिलेला आहे. आता या कंसाबद्दल तुम्हाला मी एक प्रमेय सांगितलेलं आहे. कोणतं? आंतरलिखित कोणाचं प्रमेय. म्हणून ज्या ज्या वेळेला कंस येईल त्यावेळेला कोण बघायचा, ज्या ज्या वेळेला कोण विचारतील तेव्हा त्याच्याशी निगडीत कंस बघायचा. म्हणजे आपल्याला एक रिलेशन मिळेल. आता या कंसाला कोणत्या कोणाने खाल्लेलं आहे? आंतरलिखित कोणाने? PSR. झालं, मिळालं उत्तर आपल्याला. मग इकडे कोणतं प्रमेय वापरायचं? आंतरलिखित कोणाचं प्रमेय. मग आता इथे मी डायरेक्ट हे करणार आहे काय की बाबा आंतरलिखित कोणाचे माप म्हणजे कोण PSR बरोबर त्याने आंतरखंडित केलेल्या मापाच्या कंसाच्या मापाच्या काय असते? निम्म असते. आंतरलिखित कोणाचे प्रमेय. कोणाच्या प्रमेयानुसार. मग आता मापं टाकूया आपण. किती दिलं इकडे? नीट मापं टाका, डोळे उघडून. कुठे दिलेलं आहे ते बघा. कोणाचं माप दिलं? किती? 110 अंश. 102 माप कंस PQR. आता हा 2 इकडे नेऊया म्हणजे भागिलेचा काय होईल? हा गुणिले होईल. दरम्यानच्या ह्याच्यामध्ये अंशाचं चिन्ह नाही दिलं तरी चालतं. गणिती प्रक्रियेमध्ये प्रक्रिया करत असताना अंशाचं चिन्ह स्किप केलं तरी चालतं. उत्तराला डायरेक्ट द्या. बरोबर माप कंस PQR. आता फायनली माप कंस PQR बरोबर 220 अंश. आता तिसरं विचारलेलं आहे तुम्हाला माप कंस QR. आता आपण परत आकृतीची मदत घेऊया. बाबा आकृती, तुझ्याकडे माप कंस QR बद्दल आम्हाला काय माहिती मिळेल? मी त्या आकृतीला विचारतोय. तर ती आकृती मला म्हणते काय? म्हणते की बाबा मी कंस
आहे आणि माझ्याशी जी संगत जीवा आहे, माझ्याशी जी निगडीत जीवा आहे, ती जीवा आणि तिच्या बाजूची जीवा काय आहे, एकरूप आहे. मग जर त्या दोन जीवा एकरूप असतील तर ते दोन कंस सुद्धा काय आहेत, एकरूप आहेत. म्हणजे हा कंस आणि हा कंस, आणि हे जर दोन कंस एकत्र केले तर मोठा कंस तयार होतो. कोणता? तर PQR, आणि त्याचं माप आपल्याला दिलेलं आहे किती, 220. मग त्याचं अर्ध किती होणार आहे, 110 अंश. मग आता मी जस्ट कसं लिहायचं ते सांगतो. तर पहिलं मी असं लिहितो की जीवा काय दिलेलं आहे, PQ एकरूप जीवा, मला वाटते RQ आपण पकडूया. RQ हे काय दिलेलं आहे आपल्याला, पक्ष. लक्षात आलं, समजलेलं आहे, कळलेलं आहे. आता जर दोन जीवा एकरूप असतील तर त्या जीवांशी निगडीत कंस काय असतात, एकरूप असतात. म्हणून कंस PQ एकरूप कंस, त्यांनी QR सांगितलं म्हणून QR, एकरूप जीवांचे संगत कंस, संगत कंस. मग आता हे दोन कंस एकरूप, तर यांची माप सुद्धा समान. तर आता आपण काय करूया, माप कंस PQ बरोबर माप कंस QR बरोबर आपण x अंश पकडूया. बरोबर आहे, लक्षात येत आहे, कळतंय. आता जर मी या दोन्ही कंसांची बेरीज केली तर मला काय मिळणार आहे, मोठा कंस. कोणता कंस, PQR, आणि त्याचं माप दिलेलं आहे. किंवा आपण असंही करू शकतो की मोठ्या कंसाचं जर निम्म केलं तर आपल्याला याचं माप मिळेल. मग मी डायरेक्ट तेही करतो. मग मी असं जर केलं की बाबा, म्हणून कंस QR बरोबर 1/2 म्हणजे निम्म गुणिले माप कंस, माप कंस काय, PQR. आता आपण याच्यामध्ये माप टाकूया. तर याचं किती आहे, x अंश, आणि याचं माप किती आहे, 1/2 गुणिले किती काढलं आपण, 220 अंश. भाग दिया बे के बे, बे के बे, बे 0 0, म्हणजे x बरोबर 110 अंश. म्हणजेच माप कंस QR बरोबर 110 अंश. आता विद्यार्थी मित्रांनो, चौथा आपल्याला शोधायला सांगितलेलं कोण, PRQ. नीट जर तुम्ही पाहिलात, कोण, PRQ. आता या PRQ शी निगडीत काय बघायचं आहे, कंस बघायचे. हा बघा, हा कोणता कंस, PQ. पण तुम्ही बोला सर कंस PQचं माप कुठे दिलेलं आहे. तर तुम्ही नीट मगाशी पाहिलं की मगाशी जे मी कंस QRचं माप काढलंय किती, 110 अंश, तेच कोणाचं माप आहे, कंस PQचं. का, तिकडे आपण लिहिलेलं आहे की कंस PQ बरोबर कंस QR बरोबर x अंश. पाहिजे याला आपण एक आकडा देऊया आणि तुम्ही इकडे लिहा की 1 वरून कंस माप कंस PQ बरोबर x अंश 1 वरून, आणि x ची किंमत आहे आपल्याकडे किती आहे, 110 अंश. आता तुम्ही आंतरलिखित कोणाचं प्रमेय तुम्ही वापरा आणि तुम्ही सोडवा. किती असेल सांगा, कंसाचं माप 110 अंश, तर कोणाचं माप किती, त्याच्या दुप्पट होईल का निम्म होईल, अगदी बरोबर, अर्ध होणार. आणि जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर सूत्र व्यवस्थित लिहा आणि मग किमती टाका, सोडवा आणि उत्तर मिळवा. किती येईल, 110च्या निम्मे 55 अंश. लक्षात आलेलं आहे, कळलेलं आहे नक्की. इथे आपलं हे गणित संपलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दुसऱ्या भागात पदार्पण करतोय. आपला दुसरा भाग आहे दाखवा किंवा सिद्ध करा. म्हणजे इथे आपण सिद्धता घेतोय. तर पहिली सिद्धता पान क्रमांक 55 3.1 मधलं तिसरं गणित. आता या गणिताचं रूपांतर
तुम्हाला पेपराला गणित आल्यानंतर आपण काय करतो, आकृती पक्ष साध्य, जर नंतरचं वाक्य पक्ष, तर नंतरचं वाक्य साध्य. तर मी आकृती काढलेली आहे आणि पक्ष आणि साध्यामध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे. तर आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की बाबा RM आणि RN ह्या स्पर्शिका खंड आहेत आणि आपल्याला साध्य काय करायचं आहे की हा रेख OR हा या दोन कोणांचा दुभाजक आहे. आता नीट एक लक्षात ठेवा, हा भाग विद्यार्थ्यांचा अप्रिय भाग असतो, म्हणजे विद्यार्थ्यांचा नावडता भाग. का तर इथे आपल्याला विचार करून लिहावं लागतं. पण विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही साध्याकडे जर नीट निरीक्षण करून पाहिलं तर साध्य स्वतः काहीतरी बोलत असतो आपल्याशी. काय बोलतो ते नीट बघा. साध्य आपण उलटा विचार करायचा, आपण सरळ साध्याकडे नाही यायचा, आपण साध्याकडून पक्षाकडे यायचं आहे. कसं काय, तर आता तुम्हाला साध्य काय सांगितलेलं आहे तर बघा, हा OR या दोन कोणांचा दुभाजक. कोण दुभाजकचा अर्थ काय, ज्या वेळेला ते दोन कोण काय असतील, एकरूप असतील. मग कोणते दोन कोण, तर हा जर दुभाजक असेल तर तुम्हाला हे बघा OR हा MRN आणि MON चा दुभाजक पाहिजे. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला हे दोन कोण एकरूप आणि हे दोन कोण एकरूप असेल तर आपण हे विधान लिहू शकतो. म्हणजे आपलं खरं साध्य काय आहे, मी जस्ट एक रफ म्हणून तुम्हाला सांगतोय की आपण जर असं दाखवलं, खरं आपलं साध्य हे आहे की कोण MOR एकरूप कोण NOR आणि दुसरं कोण MRO एकरूप कोण NRO. हे जर दोन विधानं आपण साध्य केली तर आपलं पुढचं विधान हे राहील. मग आता या दोघांबाबतीत विचार करूया. म्हणजे खरं साध्य तुमचं हे आहे, हे नाही. मग आता हे दोन जे कोण आहेत बघा, हा कोण आणि हा कोण, हा कोण आणि हा कोण, हे एकरूप दाखवायचे आहेत. मग मला सांगा, एकरूप दाखवण्यासाठी आपल्याकडे एकमेव मार्ग कोणता आहे. साहजिक आहे, आपण नेहमी लक्षात ठेवा, एक वाक्य माझं लक्षात ठेवा, ज्या वेळेला दोन कोणतेही त्रिकोणाचे घटक एकरूप दाखवायचे असतात किंवा कोणतेही दोन घटक एकरूप दाखवायचे असतात तेव्हा त्या घटकांशी निगडीत असलेले त्रिकोण, त्या घटकांशी निगडीत असलेले त्रिकोण तुम्हाला एकरूप दाखवावे लागतील. म्हणजे पहिला विचार तिकडनं करायचा, त्याशिवाय पुढे जायचं नाही. मग आता मला सांगा, हा MOR आणि MRO हे दोन्ही कोण कोणत्या त्रिकोणाचे आहेत, या त्रिकोणाचे आहेत. आणि NOR आणि NRO, NOR आणि NRO हे कोणत्या त्रिकोणाचे, या त्रिकोण. मग आपण जर हे दोन त्रिकोण एकरूप दाखवले तर दोन त्रिकोण एकरूप दाखवल्यानंतर त्याचे उरलेले सर्व घटक काय असतात, एकरूप असतात. मग आता आपल्याला खरं याच्या पुढची स्टेप काय आहे की हे दोन त्रिकोण एकरूप दाखवायचे आहेत. मग आता एखादा आपल्याकडे पाहुणा आल्यानंतर जर त्या पाहुण्याने आपल्याला अगोदर कळवलं की आम्ही येतोय, तर आपण त्यांच्या जेवणाची तयारी अगोदर करून ठेवतो, त्यांच्या समोर तयारी करायला जात नाही, बरोबर की नाही, एखादे कोणतेही असू दे. तसंच आता आपल्याला कळतंय की हे दोन त्रिकोण एकरूप दाखवणार आहोत आपण, पाहुणे दाखवायचे आपल्याला ते. मग त्याच्या अगोदर आपल्याला जी सामग्री आहे एकरूप दाखवण्याची ती आपल्याकडे आहे का. कोणते तरी तीन घटक आपल्याकडे, सगळ्या चार कसोट्या तीन घटकांच्या आहेत आणि एक कसोटी कोणती आहे, कर्णभुजा. चार कोणत्या, बाबाबा, बाकोबा, कोबाको, बाकोको. आणि कर्णभुजा ही एकमेव की ज्याच्यात दोन घटक आहे, पण त्याच्यात एक अट काही आहे, काटकोन त्रिकोण पाहिजे, बरोबर आहे अगदी. आता नीट बघा मी काय सांगतो ते मला नीट सांगा. आता तुम्हाला हे जर दोन त्रिकोण बघितले तर या दोन त्रिकोणांमध्ये बघा, एक निरीक्षण करा, ही काही आहे त्रिज्या आणि हे काही आहे स्पर्शिका. तसंच ही काही आहे त्रिज्या, ही काही आहे स्पर्शिका. त्याच्यामुळे तुमचे हे कोण काय झाले, 90 अंश. म्हणजे हे दोन त्रिकोण काय झाले, काटकोन त्रिकोण झाले. आणि ही जी भुजा आहे ही काय आहे, त्यांची दोघांची सामायिक भुजा. संपलं की आता काय राहिलं, झालं. मग आता मी कसं लिहितोय ते बघा. आपलं तोंडी सिद्ध करून झालेलं आहे, आता मी कसं लिहितोय ते बघा. तर पहिले मी सामग्री कशी गोळा करतो. रेख OM ही
वर्तुळाची स्पर्शिका व रेख आर एम, सॉरी ही वर्तुळाची आपली त्रिज्या आहे हा, मी स्पर्शिका नाही त्रिज्या, आणि आर एम ही वर्तुळाची स्पर्शिका असून आपला स्पर्श बिंदू कोणता आहे, बिंदू एम हा काय आहे, स्पर्श बिंदू आहे. हे आपल्याला कुठून कळलं, पक्षावरून. लक्षात आलं, समजलेलं आहे, कळलं. मग आपण आता दुसरं विधान म्हणून काय घेणार आता आपण, की म्हणून रेख ओ, किंवा आपण डायरेक्टली सगळ्या कोन ओ एम आर बरोबर 90°. स्पर्शिका त्रिज्या लंबतेच्या प्रमेयानुसार. बरोबर आहे, लक्षात येतंय, कळतंय. आता तिसरं विधान तुम्ही अशाच प्रकारे यासाठी लिहू शकतात. कोणतं, एन आर एन ही स्पर्शिका आणि ओ एन ही त्रिज्या. मग रेख ओ एन ही वर्तुळाची त्रिज्या व रेख आर एन ही वर्तुळाची स्पर्शिका असून बिंदू एन हा स्पर्श बिंदू आहे. याला सुद्धा कारण काय येणार आहे, पक्ष. आणि चौथं विधान म्हणून काय, कोणता कोन, अगदी बरोबर आहे, ओ एन आर. कोन ओ एन आर बरोबर 90°. स्पर्शिका त्रिज्या लंबतेच्या प्रमेयानुसार. थोडं शॉर्टकटमध्ये लिहितो म्हणजे जागा मिळावी आपल्याला. आता डायरेक्टली दोन्ही काटकोन मिळाले म्हणजे आता आपण काटकोन त्रिकोणात एंटर होऊ शकतो. आता मला सांगा, ही बाजू मला मिळाली, ही झाली बाजू, पण अजून आपल्याला काही आहे, कर्ण मिळाला. तर भुजा तुम्ही नीट बघितलात तर बघा, ओ एम आणि ओ एन ह्या काही आहेत, एकरूप आहेत का, तर या एकाच वर्तुळाच्या काय आहेत, त्रिज्या आहेत, एकाच वर्तुळाच्या, रेडियस ऑफ सेम सर्कल्स. मग मी आता डायरेक्ट त्रिकोणात उडी मारतो, जे होईल ते बघू. काटकोन त्रिकोण, कोणते दोन त्रिकोण घेऊया, हे काटकोन हीच नावं घ्या, ओ एम आर व त्रिकोण ओ एन आर मध्ये. काय तर पहिला मी घेतो रेख ओ आर, एकरूप रेख ओ आर, सामायिक भुजा. बाजू लिहा, भुजा लिहा, काही कोणी मार्क कापणार नाही. आणि 6वं विधान, हे विधान नसून हे विधान आहे. याला कारण आपण त्याला कारण लिहिणार आहे तेच. आपण एक विधान इकडे ऍड करू शकलो असतो की बाबा 2 आणि 4 वरून काय लिहिता येईल आपल्याला, त्रिकोण ओ एम आर व त्रिकोण ओ एन आर हे काय आहेत, काटकोन त्रिकोण आहेत, काही हरकत नाही म्हणून. आणि पुढचं आहे रेख ओ एम एकरूप रेख ओ एन. बघा ओ एम आणि ओ एन हे काय आहे,
एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. आणि झालं फायनली. आता आपल्याला काय येणार आहे तर सातवं विधान म्हणून त्रिकोण OMR, एकरूप त्रिकोण ONR कर्णभुजा कसोटीनुसार, कर्णभुजा कसोटीनुसार. आणि आता याचं पुढचं विधान जे आपण इकडे लिहिलेलं आहे तेच, त्यामुळे आता आपण मी इकडेच लिहितो की हे दोन विधानं म्हणजे हे 8वं आणि हे 9वं, याला कारण काय देणार आपण, एकरूप त्रिकोणाचे संगत कोन, एकरूप त्रिकोणाचे संगत कोन. बरोबर आहे. 8वं आणि 9वं विधान झालं. मग हे जर दोघे असेल तर 10वं विधान मी जाणून इकडे जागा सोडून लिहितो. हे 10वं विधान काय की रेख OR हा कोन, म्हणजे हे विधान तुम्ही इथे लिहू शकतात. याला कारण तुम्ही देऊ शकतात 8 व 9 वरून. 7 विधानं इथपर्यंत घेतली मी. आणि जर दोन त्रिकोण एकरूप असेल तर त्याचे उरलेले सर्व घटक एकरूप असतात. म्हणजे दोन कोन त्याचे एकरूप कोणते, MOR एकरूप NOR. बघा पहिला कोन हा पहिल्या त्रिकोणाचा आहे, दुसरा कोन हा दुसऱ्या त्रिकोणाचा, इथे सुद्धा तेच. आणि हे जर दोन असं एकरूप असेल, घटक एकरूप असतील, तर आपलं 10वं विधान काय येणार की रेख OR हा काही आहे कोन दुभाजक आहे. ही अशा प्रकारे तुम्हाला 10 विधानांची सिद्धता वहीत लिहून बघायची आहे. समजलेलं आहे, नीट बघून घ्या. आता आपण पुढच्या सिद्धतेकडे वळूया. पान क्रमांक 64, 3.3 सराव संच आणि क्वेश्चन नंबर 3, प्रश्न क्रमांक 3. वर्तुळ दिलेला आहे, त्याच्यामध्ये या दोन जीवा AB आणि CD या एकरूप दाखवलेल्या आहेत. आपण जस्ट असं एकरूप केलं चिन्ह तरी आपल्याला चालेल, आकृती बोलली पाहिजे. आणि मग कंस AC हा कंस आणि हा कंस तुम्हाला काय दाखवायचं आहे, एकरूप दाखवायचं आहे. आता पहिला प्रश्न आपल्या डोक्यात की सर इकडे कंस एकरूप दाखवण्यासाठी आपण आंतरलिखित कोनाचा प्रमेय जर वापरलं तर इकडे कोन कुठे याच्याशी निगडीत, मग तो कोन काढायला लागेल का, अगदी विचार करायला हरकत नाही. दुसरं काय प्रकारे करता येईल, आपण कन्फ्यूज होण्यापेक्षा एकदा आपल्याला जे दिलेलं आहे पक्ष आहे त्याच्याकडे बघूया. AB आणि CD या दोन एकरूप जीवा आहेत, बरोबर आहे. आता तुम्हाला हे दोन कंस एकरूप करायचे आहेत, मग कशा प्रकारे जाल. तर आता अशा वेळेला उलट जाण्यापेक्षा थोडासा आपण सरळ विचार करू. आपल्याकडे जे दिलेलं आहे त्याच्यावरून आपण पुढे जाऊया. काय तर पहिलं तुम्हाला जीवा AB एकरूप जीवा CD पक्ष, आणि जर दोन जीवा एकरूप असतील तर त्यांच्याशी निगडीत किंवा त्यांचे संगत कंस काय असतात, एकरूप असतात. मग आपण AB याचा संगत कंस कोणता आहे, कंस ACB. म्हणजे कंस ACB एकरूप कंस CD चा का कोणता आहे, CBD घ्या किंवा DBC घ्या, कोणताही घ्या, आपण CBD घेऊया. कंस CBD एकरूप जीवांचे संगत कंस, एकरूप जीवांचे संगत कंस. बरोबर आहे, लक्षात येत आहे, कळतंय. आता जर तुम्ही नीट पाहिलं, मी जस्ट एक हे करतो तुम्हाला, नीट बघा, नीट. कंस ACB मी असा काढतोय, कंस ACB एकरूप कोणाला आहे कंस, नीट बघा विद्यार्थी मित्रांनो. CBD म्हणजे इकडनं तुम्ही जर नीट पाहिलं तर हा मधला भाग बघा, हा दोघांमध्ये कॉमन आहे म्हणून दोन्ही रंग दिसतात बघा, पिवळा पण दिसतो आणि गुलाबी पण दिसतो. याचा अर्थ हा दोन्ही याच्यामध्ये काही सामायिक कंस आहे. मग आपण काय करूया, थोडी फोड करूया. मग कशी फोड करूया, तर बेरजेचा गुणधर्म, कंसांच्या बेरजेचा गुणधर्म. मग कंस ACB कसा मिळेल, तर दोन कंसांची बेरीज, कंस AC अधिक कंस BC किंवा CB, कंस AC अधिक कंस किंवा आपण मापकंस लिहूया,
मापकंस AC अधिक मापकंस CB बरोबर. आता इथे मापकंस CBD, मापकंस CB अधिक मापकंस BD, मापकंस CB अधिक मापकंस BD, कारण कंसांच्या बेरजेचा गुणधर्म. बेरजेच्या गुणधर्मानुसार असं लिहूया. आता नीट बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये कंस CB आणि CB समान आहे. आपण ते कॅन्सल केलं, बरोबर आहे. आणि आपल्याला शेवटचं काय मिळालं बघा, माप कंस AC बरोबर माप कंस BD. विधान 3 वरून. आणि चौथं, जर दोन कंसांची मापं समान असतील तर ते कंस काय असतात, एकरूप असतात. म्हणजे कंस AC एकरूप कंस BD. किती वरून? 4 वरून. अतिशय साधी सिद्धता आहे. अशा भरपूर सिद्धता पुस्तकात आहेत. सिद्धतांचं प्रमाण कमी आहे, पण गणित सुद्धा आहेत. तुम्ही प्रत्येक गणित सोडवून बघा. अडल्यास आपण जे काही शिकवलं त्याचा आधार घ्या. तुम्हाला संकल्पना कळल्या तर तुम्हाला गणित कठीण जाणार नाही. आणि जास्तीत जास्त त्याचा सराव करा. कळलेलं आहे. इथे आपलं प्रकरण संपलेलं आहे. धन्यवाद.